श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रथसप्तमी याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजेच रथसप्तमी। माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे। रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात। रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे। सृष्टीचा पालन करता असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे। सूर्य स्वयंप्रकाशी आहे। अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात। सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये सर्वात वरचे आहे। रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते। या दिवशी सूर्यपूजन केले असता त्याचे फळ जास्तीत जास्त आपल्याला मिळते। सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे। छोट्या कलशामध्ये सूर्याला अर्घ्य दिले जाते। रथसप्तमी दिनी तुळशी पुढे 7 घोड्यांचा रथाचा स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात। अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो। सूर्य रथाला असणारे 7 अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवितात। रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते। ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा आज जास्तीत जास्त जप करावा। धन्यवाद। असेच आपली माहिती आणि छोट्या छोट्या टिप्स ऐकण्यासाठी आपलं ॲस्ट्रो रेमेडीज हब हे चॅनल फॉलो करत राहा।